नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आजची सकाळ कोकणामध्ये आहे. काल आलो कोकणात. वाडीची पूजा होती, म्हणजे माझ्या आजोबापासून जवळच आहे. तर झाला असा आई रात्रभर काय झोप नव्हती. सकाळचा प्रवास इंदापूर माणगावच्या तिच्या आलं, त्या ट्रॅफिकमध्ये गेले 3-4 तास. तर रात्री होताना नमन तर काय बघितलं नाही. म्हटलं आधी झोपून घेऊया. झोप होती डोळ्यावरती, काय त्या नमन बघणार, तिथं जाऊन झोपण्यापेक्षा आपलं घरी झोपू. तर सकाळी उठला आणि त्यांच्या बाजूलाच आपले नातेवाईक म्हणजे आपल्या चाळीमध्येच, मावशीच्या चाळीमध्ये राहणारे ते भेटले. मग त्यांच्याकडेच उठणं बसणं थोडंफार झालं आपलं. रात्री पण झोपलो त्यांच्याच घरी. चहा बी पियालो सकाळी उठून, ब्रश करून, आणि म्हटलं आंघोळीला जावं. आता ज्यांच्यासोबत आलं त्यांच्या घरी आंघोळीला जावं. तर झालं असं आहे ते मुंबईचे. मला पाणी वाचला नाही. मला वाटलं कोमट पाणी असेल. मुंबईचे म्हटल्यावर काय गार पाणी आंघोळ नाही करत. म्हटलं गरम पाणी असेल थोडंफार. तर मी काय त्या बादलीत हात नाही टाकला, काय नाही. घेतला डबा आणि जाऊ वाचला ना, हा गार पाणी. सकाळची वेळ, सकाळचा गारवा, आणि त्यात हे गार पाणी. तसा जेठालालला तिच्या आलं त्या दयाबेननी नाही पाणी नसताना बर्फाचं पाणी दिलं, तर तसा जो गार पाणी. आईस हो म्हटलं, बोला काय मुंबईकर आहेत की काय मेले हे. गार पाण्यानं जो मेला ना, आंघोळ घातला नाही. आता काय म्हणायचं यांना. अरे मी पण मेला ना, जो मुंबईचा आहे. आता काय सांगू, काय उपयोग आहे. असे जो हे मुंबईकर. म्हणजे काय काय जण ना, ड्रायव्हरला तिच्या आलं नसं काही समजतात. तर तुम्ही सांगा अशांना काय म्हणायचं. मेला जाऊ गार पाण्याने आंघोळ घातला नाही.